नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यूपीएससी प्रिपरेशनसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टीम घेऊन येत आहे ज्ञानदीप अकॅडमी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही सगळी जी लोक आहेत यूपीएससी मधले एक्सपर्ट आहेत. ही सगळी लोक यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ही सगळी लोक तुम्हाला यूपीएससी शिकवणार आहेत. ज्ञानदीप अकॅडमीची यूपीएससीची ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच आम्ही सुरू करत आहोत 6 जुलैला. हो, 6 जुलैला बॅच आम्ही सुरू करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅचचं मीडियम इंग्लिश असणार आहे आणि ही जी बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला रोज आन्सर रायटिंग असणार आहे, सोबत त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करून दिलं जाईल. याच बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या इंग्लिश नोट्स अवेलेबल करून देणार आहोत, माइंड मॅप अवेलेबल करून देणार आहोत आणि सोबत आम्ही तुम्हाला सेल्फ अनालिसिस शीट करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन करू शकता, त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता. बरं, महत्वाची गोष्ट काय आहे? डेली आन्सर रायटिंग विथ इव्हॅल्युएशन, प्रत्येक वीकला तुमची टेस्ट विथ इव्हॅल्युएशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला आणि 30 तारखेला एस्से टेस्ट असणार आहे, ज्याचं तुमचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. महत्वाची गोष्ट, हा जो एस्से आहे यूपीएससी मध्ये 250 मार्कांना असतो. प्रिलिम्सच्या वेळेस आम्ही सेम पॅटर्न ठेवणार आहोत. वीकमध्ये तुम्हाला 5 दिवस लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये 3 दिवस जीएसचं लेक्चर असणार आहे, 2 दिवस सीसॅटचं लेक्चर असणार आहे. प्रत्येक वीकला एक ब्रेक असणार आहे, प्रत्येक संडेला तुमची टेस्ट असणार आहे. महत्वाची गोष्ट, प्रिलिम्स आमचे लेक्चर सुरू होतील सकाळी 7:30 वाजता. 7:30 ते 8:30 पहिलं लेक्चर असणार आहे. 8:30 ते 9:30 जे शिकवलंय त्याच्यावरती लगेच टेस्ट असणार आहे. परत एक लेक्चर जे शिकवलं त्यावर लगेचच्या लगेच टेस्ट आणि सगळ्यात शेवटचं लेक्चर असणार आहे 11:30 ते 12:30 आणि त्यानंतर 12:30 ते 1:30 परत तुमची एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. म्हणजे 3 दिवस तुमच्या जीएसच्या टेस्ट असणार आहेत, 2 दिवस तुमच्या सीसॅटच्या टेस्ट असणार आहेत आणि प्रत्येक संडेला तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मिळेल. याच यूपीएससी बॅचमध्ये आम्ही तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, एनसीईआरटीची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, यूपीएससी प्रिलिम्सचे पीवायक्यूची बॅच सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत आणि सोबतच यूपीएससी मेन्सचे पीवायक्यू डिस्कस केलेले फ्रीमध्ये देणार आहोत आणि आमची स्वतःची यूपीएससी मेन्सची एक क्वेश्चन बँक आहे, त्याचे सगळे डिस्कशन रेकॉर्ड केलेले तुम्हाला मिळतील. एवढं सगळं इन डिटेल्ड शिकवलेली ही जी बॅच आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन फीचर जे ऑल इंडियात कुठंच मिळत नाही, ज्ञानदीप अकॅडमीने स्वतः बनविलेली द हिंदू जे डेली करंट अफेअर्सची बॅच आहे, ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. द हिंदूची बॅच आणि त्या द हिंदूला जे करंट अफेअर्स शिकवलं जाईल, याच्यावरती डेली आम्ही जे एमसीक्यूज घेतो, करंट अफेअर्सचे एमसीक्यू, याची सुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ऑफलाईन बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड ऍक्सेस देणार आहोत, सोबत एवढ्या सगळ्या बॅचेस देणार आहोत, सोबत आन्सर रायटिंग करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना, जो ऑफलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना जो ऑनलाईन ऍक्सेस देणार आहोत, याला तुम्हाला ऍक्सेस असणार आहे 2 वर्ष. ऑनलाईन कोर्सेस बघत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नंबर ऑफ व्ह्यूजवर आम्ही बंधन टाकलेलं नाहीये. एखादा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. आमच्याकडनं त्यावरती कोणत्याही प्रकारचं काहीही रेस्ट्रिक्शन असणार नाही. थँक्यू. ओके, चला पाहूया. आता इथे काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन्स आपल्याला पाहायचे आहेत. सम क्वेश्चन्स विल बी फॅक्च्युअल क्वेश्चन्स, आय टोल्ड यू. ओके, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आर फॅक्च्युअल क्वेश्चन्स, म्हणजे थेअरी बेस्ड क्वेश्चन, सिलेबस बेस्ड क्वेश्चन. मी सांगितलं होते आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, आता पण पुन्हा सांगतोय. आणि काही ट्रिक्स आपल्या त्या ट्रिक्स आपल्याला यूज करायच्या आहेत. पाहू त्या ट्रिक्स आपल्याला या पेपरमध्ये यूज होतात का. आता लगेच वेळ न घालवता आपण लगेच क्वेश्चनला स्टार्ट करूया. पहा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन. हाऊ मेनी डिलिमिटेशन कमिशन्स हॅव बी कॉन्स्टिट्यूटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टिल डिसेंबर 2023. किती डिलिमिटेशन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या ठिकाणी जे आहे बनवलेले आहेत 2023 पर्यंत. तर लक्षात घ्यायचं आहे, द आन्सर इज 4 इयर. आन्सर 4 आहे. तुम्हाला माहित पाहिजे डिलिमिटेशन बद्दल आणि ते न्यूज मध्ये पण आहे. आता 2-3 वर्ष झाले न्यूज मध्ये होतं की 2026 मध्ये होणार आहे म्हणून. ओके, चला आता या ठिकाणी लक्षात घ्या कोणकोणत्या आपल्या डिलिमिटेशन कमिशन बसवले होते. 1951 च्या सेन्सस नंतर आपण डिलिमिटेशन कमिशन बसवला होता. 1961 च्या सेन्सस नंतर डिलिमिटेशन कमिशन बसवला होता. 1971 च्या सेन्सस नंतर आपण थर्ड डिलिमिटेशन कमिशन बसवला होता. त्यानंतर आफ्टर 2001 सेन्सस सुद्धा आपण 2002 मध्ये पुन्हा डिलिमिटेशन कमिशन बसवला होता. सो देअर आर 4 नेशन वाईड डिलिमिटेशन कमिशन इस्टॅब्लिश्ड. 4 आहेत आपले. द आन्सर इज 4. अतिशय फॅक्च्युअल क्वेश्चन होता, फक्त तुम्हाला माहित पाहिजे होतं की किती डिलिमिटेशन कमिशन आहे. देअर आर 4 डिलिमिटेशन कमिशन. नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज ऑल्सो द सिलेबस बेस्ड क्वेश्चन. काय म्हटलेलं आहे, द कॉन्स्टिट्यूशन 73rd अमेंडमेंट ऍक्ट 1992 amends the 8th schedule of the constitution to include which of the following languages. आता काय म्हटलेलं आहे या ठिकाणी 71st अमेंडमेंट विचारलेला आहे. 71st अमेंडमेंट मध्ये कोणकोणत्या लँग्वेज आपल्याला दिसून येतात 8th शेड्यूल मध्ये.
आता 8 शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला 22 ऑफिशियल लँग्वेजची एक लिस्ट दिलेली आहे. मग सगळ्या लँग्वेजेस सगळे लिस्ट पाठ करण्याची गरज आहे का? ऍक्च्युली तुम्हाला पूर्ण लिस्ट लँग्वेजची पाठ करण्याची गरज नाहीये. हे 71st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे लास्ट अमेंडमेंट होतं ज्यांनी या ठिकाणी 8 शेड्यूल मध्ये नवीन लँग्वेजेस ऍड केलेले आहे. ओके, त्याच्यानंतर लँग्वेजेस कोणतंही अमेंडमेंट पर्टिक्युलरली 8 शेड्यूल मध्ये लँग्वेज ऍड करण्यासाठी झालेलं नाही. हे लास्ट होतं म्हणून विचारलेलं आहे. ओके, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला वाचत अभ्यास करायचं आणि हे सुद्धा माहित पाहिजे की अच्छा सगळ्यात शेवटी कोणतं होतं. याचा अर्थ असा नाही की नेक्स्ट टाइम आपण 22 लँग्वेजेस पाठ करत होतो. नॉट ह्युमनली पॉसिबल सिन्स इट वॉज द लास्ट अमेंडमेंट टू मेक चेंज इन 8 शेड्यूल. दॅट्स वाय दिस क्वेश्चन इज आस्क्ड. मग त्यामध्ये कोणकोणते होते इथे लक्षात घ्या. या ठिकाणी जे आहे 3च लँग्वेजेस ऍड केलेल्या होत्या 71st अमेंडमेंटनी, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. 3 लँग्वेजेस वेर ऍडेड. ओके, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. मैथिली वॉज नॉट देअर. मैथिली ऍड नाही केलेली आहे 71st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मी. सो 1, 2, 3 दिस इज द करेक्ट आन्सर हियर. ए इज द करेक्ट आन्सर. 1, 2, 3 इज द करेक्ट आन्सर. सो या ठिकाणी कोणती ट्रिक नाहीये. दिस इज अ सिलेबस बेस्ड क्वेश्चन आणि सिलेबस बेस्ड क्वेश्चनला नॉलेजच लागणार आहे तुम्हाला. ते काही ट्रिकवर सॉल्व्ह होणार नाही. सगळे क्वेश्चन ट्रिकवर सॉल्व्ह होत नसतात. तुम्हाला नॉलेज डेफिनेटली लागते. देन which of the following statements are correct about the constitution of India? काय म्हटलंय पहा. powers of the municipalities are given in part 9A of the constitution. आपण पाहतो आपल्या पंचायत राज इन द पार्ट 9, म्युनिसिपॅलिटी इन द पार्ट 9A आपल्या सिलेबस मध्ये आहे ते. दिस स्टेटमेंट इज करेक्ट. देन emergency provisions are given in part 18 of the constitution. Some students may know it, some students may not know it. बरोबर. चला नेक्स्ट, provisions related to the amendment of the constitution are given in part 20 of the constitution. आता या ठिकाणी काय होऊ शकते की चला बाबा मला पहिली स्टेटमेंट माहित आहे, सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट माहित नाही ना. तुम्ही काय टोटल 25 पार्ट करून जाणार नाहीये. नाही जात आपण 25चे 25 पार्ट करून, राईट. मग होऊ शकते की तुम्हाला सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट माहित नसेल. मग अशा वेळेस काय करायचं आता अशा वेळेस आपल्या ट्रिक कडे जायचं. आणि ट्रिक मध्ये मी काय सांगितलं होतं याच्या आधीच्या लेक्चर मध्ये, काय सांगितलं होतं मी ट्रिक मध्ये, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी न्यूमरिकल फॅक्ट असतात, नंबर्स असतात, नंबर्स, त्या ठिकाणी स्टेटमेंट ही मोस्टली करेक्ट असण्याचे चान्सेस असतात. ज्या स्टेटमेंटमध्ये नंबर्स असतात. युपीएससी नॉर्मली हे स्टेटमेंट मध्ये जे फॅक्ट वापरते त्यावेळेस नंबर करेक्ट देते. त्यामुळे लक्षात ठेवायचं. पहा या ठिकाणी पार्ट 18 इज अ न्यूमरिकल फॅक्ट. पार्ट 20 इज अ न्यूमरिकल फॅक्ट. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. आन्सर इज 1, 2, 3. डी इज द आन्सर हियर. ओके, सो एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. पहा लागली की नाही आपली ट्रिक. पाठ करत बसायचे का मग 25चे 25 पाठ करत बसले? गरज नाहीये. न्यूमरिकल फॅक्ट आहे आणि आपल्याला माहित आहे ते न्यूमरिकल फॅक्ट मोस्टली करेक्टच असतात, राईट. तर आपण आधीचा क्वेश्चन ट्रिकनी सॉल्व्ह केला, नॉलेजच्या बेसिसवर नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट ऍज पर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया? पहा काय म्हटलंय. इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स इज ए स्टेट सब्जेक्ट अंडर द स्टेट लिस्ट. त्यानंतर इंटरस्टेट मायग्रेशन इज अ स्टेट सब्जेक्ट अंडर द स्टेट लिस्ट. Interstate quarantine is a union subject under the union list. त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स इज अ स्टेट सब्जेक्ट अंडर द स्टेट लिस्ट. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या ठिकाणी इंटरस्टेट असते त्या ठिकाणी ते युनियन लिस्टच्या अंडरच येत असते. इंटरस्टेट 2 किंवा अधिक स्टेट पेक्षा जास्तीच्या गोष्टी एका स्टेटच्या लिस्टमध्ये कसं येणार आहे, ते युनियन लिस्टमध्येच येणार आहे. त्यामुळे इंटरस्टेट 3 ठिकाणी आहे, पण युनियन लिस्ट फक्त थर्ड स्टेटमेंट मध्येच आहे, बाकी स्टेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे फर्स्ट अँड सेकंड रॉंग झालेली आहे. आपल्याला काय विचारलेली आहे करेक्ट स्टेटमेंट. ऑलरेडी आपण उत्तरापर्यंत पोहोचलेला आहे. सी इज द करेक्ट आन्सर इयर. तरी सुद्धा 4 स्टेटमेंट नाही वाचली तरी चालते अशा क्वेश्चन मध्ये, तरी वाचून घेऊ. कॉर्पोरेशन टॅक्स इट इज इन द स्टेट लिस्ट. दिस इज रॉंग. इट इज ऍक्च्युअली इन युनियन लिस्ट. पण एखाद्याला माहित जरी नसेल डी तरी काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच जर माहित असेल बाबा इंटरस्टेट वाले मॅटर हे युनियन लिस्ट मध्ये, कॉमन सेन्सनी सुद्धा लक्षात येतात. इंटरस्टेट वाले मॅटर हे युनियन लिस्टचे मॅटर आहे. त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट रॉंग होते. इंटरस्टेट, युनियन लिस्ट, थर्ड स्टेटमेंट इज राईट. आणि आपल्याला 4 पैकी एकच स्टेटमेंट करेक्ट शोधायची होती, आपण ऑलरेडी शोधलेली आहे.
त्यानंतर अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट इंडिया प्लेसेस राईट टू प्रायव्हसी. आता राईट टू प्रायव्हसी जजमेंट आहे 2018 ची जजमेंट, आपण क्लासरूम मध्ये डिस्कस सुद्धा करतो. दॅट इज अ पुट्टुस्वामी जजमेंट. आता समजा तुम्हाला एखाद्या वेळेस असा क्वेश्चन आला आणि तुम्हाला माहित नसेल, पण एवढं तर माहित आहे ना तुम्हाला की राईट टू प्रायव्हसी इज नॉट स्पेसिफिकली मेन्शन इन फंडामेंटल राईट. तुम्ही आर्टिकल 12 टू आर्टिकल 35 सगळे फंडामेंटल राईट केले असतील ना, त्या ठिकाणी कुठेतरी सेपरेट तुम्हाला एक्सप्लिसिटली मेन्शन दिसला का राईट टू प्रायव्हसी? नाहीये त्याच्यामध्ये कुठेच. म्हणजे असे एक्सप्लिसिटली मेन्शन नाहीयेत. ते सगळे कोणत्या आर्टिकलच्या अंडर येतात? या आर्टिकलच्या अंडर येतात. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, या आर्टिकलच्या अंडर. दॅट्स वाय दिस राईट टू प्रायव्हसी ऑल्सो कम्स अंडर दिस आर्टिकल 21. डी इज द आन्सर हिअर. ओके. त्यानंतर 44th क्वेश्चन. Then who was the provisional president of Constitution Assembly before Dr. Rajendra Prasad took over? आता फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आपल्याला माहित आहे की आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी आहे त्याची फर्स्ट मीटिंग झालेली आहे 9th of December 1946 ला. सो 9th of December 1946 ला राजेंद्र प्रसाद प्रेसिडेंट नव्हते. राजेंद्र प्रसाद बिकेम द प्रेसिडेंट ऑन 11th of December 1946. दिस इज अ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. सो हिअर ऑन 9th of December कोण बनला होता? द फर्स्ट प्रेसिडेंट कोण बनला होता कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा? यू शुड बी नोईंग. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा बिकेम द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. अ टेम्पररी प्रेसिडेंट, ॲडॉक प्रेसिडेंट, परमनंट प्रेसिडेंट त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद बनले होते 11 डिसेंबरला. हिअर देअर इज नो ट्रिक्स. आयदर यू नो ऑर यू डोंट नो. ओके. अँड इट इज एक्सपेक्टेड यू शुड बी नोईंग दॅट. देन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय? Article 368. Okay, Article 368 is about constitutional amendment. So it says that as per Article 368 of the Constitution of India, Parliament may amend any provision of the Constitution of India by way of. Okay. आता Article 368 च्या अंडर काय सांगितलंय? Particle may amend any provision. Okay. पण काय काय करू शकते अमेंडमेंटनी? का अमेंडमेंटनी आपण एखादी गोष्ट ऍड करू शकतो का कॉन्स्टिट्यूशन मध्ये? ऑफकोर्स वी कॅन ऍड एनिथिंग इन द कॉन्स्टिट्यूशन बाय अमेंडमेंट. ओके. जसं की आपण आर्टिकल 21A मध्ये राईट टू एज्युकेशन ऍड केलेला आहे बाय द 86th अमेंडमेंट. वी कॅन ऍड. कॅन वी व्हॅरी द थिंग्स? व्हॅरिएशन करू शकतो का? येस, वी कॅन व्हॅरी द थिंग्स. फॉर एक्झाम्पल 106 अमेंडमेंटनी आर्टिकल इथे कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज केला आणि सांगितलं ओके रिझर्वेशन फॉर वुमेन विल ऑल्सो बी देअर. 1/3 रिझर्वेशन इन द पार्लिमेंट. वी कॅन चेंज द थिंग्स इन द कॉन्स्टिट्यूशन. देन वी कॅन रिपील द थिंग्स. येस, वी कॅन रिपील द थिंग्स. जसं की आपण 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून तो आर्टिकल 19(1)(f) होता राईट टू प्रॉपर्टी, तो आपण रिपील केलेला आहे. सो वी कॅन बाय द आर्टिकल 368 वी कॅन ऍड द थिंग्स, व्हॅरी द थिंग्स, रिपील द थिंग्स. वी कॅन डू ऑल द थिंग्स. दॅट्स वाय डी इज द आन्सर हिअर. 1, 2 and 3 we can do all by the constitutional amendments. Very easy question. Some questions are very very easy. Okay. Then which of the following statements are correct with respect to the money bill? आता मनी बिलचा क्वेश्चन. ओके. मनी बिल यू शुड बी नोईंग. ओके. धन विधेयक ज्याला आपण म्हणतो त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. सो व्हॉट द फर्स्ट स्टेटमेंट हिअर? आर्टिकल 109 मेन्शन स्पेशल प्रोसिजर इन रिस्पेक्ट ऑफ द मनी बिल. आर्टिकल 109 मध्ये मनी बिलच्या रिलेटेड स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहे. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. यू शुड बी नोईंग दिस थिंग. ओके. की आर्टिकल 109 आणि आर्टिकल 110 मध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे मनी बिल आहे त्याची प्रोसिजर आणि सगळ्या गोष्टी ज्या त्याच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत 109 आणि 110 मध्ये. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड, मनी बिल शॅल नॉट बी इंट्रोड्युस्ड इन अ काउन्सिल ऑफ स्टेट. काउन्सिल ऑफ स्टेट राज्यसभा. It cannot be instituted in the Rajya Sabha. This is the correct statement because money bill has to be introduced only in Lok Sabha. Then the Rajya Sabha can either approve the bill or suggest the change but cannot reject it. This is also the correct statement. राज्य सभेकडे मनी बिल किती दिवस असते? 14 days. In those 14 days, it can approve the bill, it can suggest the changes, but Rajya Sabha don't have power to reject the money bill. Rajya Sabhani नाही जरी अप्रूव्ह केलं, even in that case, it will be sent to the president for his assent. So here, all the statements are correct with respect to the money bill. So therefore, the answer here is D. Okay, there is one more statement. Okay, one more statement we have not discussed. Okay, fourth statement is remaining. First, okay, say
Fourth statement. Amendment to the money bill suggested by Rajya Sabha have to be accepted by Lok Sabha. This is a wrong statement. लोकसभेने जे अमेंडमेंट सांगितले, राज्यसभेने जे अमेंडमेंट सांगितलेलं आहे, इट्स नॉट कंपल्सरी ऑन द लोकसभा टू ऍक्सेप्ट इट. सो फोर्थ स्टेटमेंट इज डेफिनेटली रॉंग स्टेटमेंट इज हियर. फर्स्ट 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट स्टेटमेंट हियर. पहिल्या 3 करेक्ट होत्या. द फोर्थ स्टेटमेंट इज रॉंग स्टेटमेंट. सो द आन्सर हियर इज 1, 2, 3. Yes, C is the answer. 1, 2, 3. Fourth statement is the wrong statement here. Then there comes next question. That's about Northeastern Council. We know Northeastern Council जो आहे, ओके, तो बनवलेला गेलेला आहे. कोणत्या ऍक्टने बनवलेला गेलेला आहे? हियर इट इज गिवन नॉर्थ ईस्ट काउन्सिल ऍक्ट 1971. देर आर 8 स्टेट्स एस्टॅब्लिश्ड विद इन दॅट झोनल काउन्सिल. एक झोनल काउन्सिल बनवलेला आहे हा नॉर्थ ईस्ट काउन्सिल. नॉर्थ ईस्ट काउन्सिल इस्टॅब्लिश्ड बाय नॉर्थ ईस्ट काउन्सिल ऍक्ट 1971. सबसिक्वेंट टू द अमेंडमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट काउन्सिल ऍक्ट 2002 मध्ये सुद्धा नॉर्थ ईस्ट काउन्सिल ऍक्ट मध्ये बदल केलेले आहेत. द काउन्सिल कंप्राइजेस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मेंबर्स. तर काउन्सिल मध्ये कोणकोणते मेंबर्स असतात? नॉर्थ ईस्ट काउन्सिल मध्ये लक्षात घ्या, युनियन होम मिनिस्टर हेड्स द नॉर्थ ईस्ट काउन्सिल. देन देर आर चीफ मिनिस्टर फ्रॉम ऑल द स्टेट्स आर देयर. देन देर आर गव्हर्नर्स आर देयर. And there are 3 members which are nominated by the president. This is a complete composition of the Northeast Council. So here it is given. Governors of the constitution state, yes, they are the members of the Northeast Council. You should be knowing these facts. This is a part of syllabus. You cannot use any trick here. माहितच पाहिजे तुम्हाला. Chief Minister of Constituent State, yes, all the 8 states. Northeast Council मध्ये नॉर्थ ईस्टचे 8 स्टेट आहेत. त्या सगळ्यांचे गव्हर्नर सुद्धा असतात. 3 मेंबर, सगळ्यांचे चीफ मिनिस्टर सुद्धा असतात. अलॉंग विथ दॅट 3 मेंबर्स नॉमिनेटेड बाय द प्रेसिडेंट. 3 मेंबर नॉमिनेट करू शकतात प्रेसिडेंट नॉर्थ ईस्ट काउन्सिल मध्ये. दिस इज ऑल्सो अ करेक्ट स्टेटमेंट. देन होम मिनिस्टर ऑफ इंडिया, दिस इज ऑल्सो अ करेक्ट स्टेटमेंट. So all these are the members of the Northeast Council. Therefore, the answer here is D, 1, 2, 3, 4. Okay, 1, 2, 3, 4. चारही मेंबर्स आहेत नॉर्थ ईस्ट काउन्सिलचे. The answer is D, 1, 2, 3, 4. Okay. Then next question. Say it is about the writ of prohibition. This is the question of Article 32. Fundamental right chapter मधून आलेला क्वेश्चन आहे. फंडामेंटल राईट एक्झाम साठी इम्पॉर्टंट असतो. So what it says, the writ of prohibition is an order issued by Supreme Court or a High Court too. Okay. जे prohibition ची जी ऑर्डर आहे, it is the order issued by whom? It is order issued by the Supreme Court or a High Court. पण कशा रिलेटेड असते writ of prohibition? लक्षात घ्यायचं आहे, जे लोअर कोर्ट असते, लोअर कोर्टला एखादी केस घेण्यापासून थांबवण्यासाठी writ of prohibition काढला जातो. Okay. If the lower court has taken any case which is out of his jurisdiction, then in that case, the writ of prohibition can be used under Article 32. Here 4 statements has been given. Let's look the statements. Okay, so let's see. First, the government officer prohibiting him from taking a particular action. त्याच्या related नाहीये. Okay, this is mandamus. This is not prohibition. The first statement is wrong. The Parliament Legislative Assembly to pass a law on the prohibition. No, हे नाहीये. याच्या संबंधित नाहीये. Prohibition it is about the court. It is not about government officer or a parliament assembly. It is about always a court. Then the lower court prohibiting continuation of the proceeding in the case. Exactly, जे मी सांगितलं. If any lower court has taken a case which is not under its jurisdiction, the Supreme Court or a High Court can ask the court do not take the case. Okay, it can ask the court like that. So third statement is right here. This is about the prohibition. Then the government prohibiting from following an unconstitutional policy. This is also not related to the prohibition. Prohibition is not related to the government officer or a assembly. It is only about the lower court. So C is the answer here. Answer is C. Third statement is correct. Rest of the statements are wrong here. Then next question. See, there are so many questions from polity in 2024 paper. Next question. It is the governor of the state who recognizes and declares any community of the state as a scheduled tribe. Governor scheduled tribe decide करतात का? Wrong. Governor don't have authority to declare the scheduled tribe. Who has the authority to declare the scheduled tribe? It is the president who declares any tribe as a scheduled tribe. In any case, you know, आपण एक शब्द एक ट्रिक सांगितली होती मी याच्या आधीच्या लेक्चर मध्ये की एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स आर रॉंग.
आणि त्याच्यामध्ये मी एक सांगितलं होतं, इवन इफ द वर्ड एनी इज देअर दॅट स्टेटमेंट बिकम्स रॉंग. हिअर द वर्ड एनी इज देअर, एनी कम्युनिटी, इट मेक्स द स्टेटमेंट एक्स्ट्रीम. इन दिस केस ऑल्सो, बाय दिस ट्रिक ऑल्सो द स्टेटमेंट बिकम्स रॉंग. ट्रिक जर यूज केली तरी रॉंग आहे. आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असेल की बाबा गव्हर्नर नसतो, प्रेसिडेंट असतो, देन ऑल्सो यू कॅन come to the conclusion that this statement is wrong. Then the community declared as a scheduled tribe in a state need not to be so in another state. एका स्टेट मध्ये एक शेड्यूल ट्राईब असेल तर ते दुसऱ्या स्टेट मध्ये ती शेड्यूल ट्राईब असायलाच पाहिजे, कंपल्सरी नाहीये. ओके, की एका स्टेट मधली शेड्यूल ट्राईब दुसऱ्या स्टेट मध्ये पण तिला शेड्यूल ट्राईबचा दर्जा मिळेल. नो, द पर्टिक्युलर शेड्यूल ट्राईब त्याच स्टेट साठी सुद्धा शेड्यूल ट्राईब असू शकते. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट. द आन्सर इज बी, 2 only. Okay, second statement is a correct statement. Then next question. It is regarding the union budget. With reference to the union budget, consider the following statements. The union finance minister on the behalf of the prime minister lays the annual financial statement before both the houses of the parliament. This is a wrong statement. Okay, this statement is a wrong statement. Why? Because union finance minister on the behalf of the president lays down the annual financial statement. On the behalf of the president, not on the behalf of the prime minister. This statement, first statement, is the wrong statement. Second, at the union level, no demands of grant can be made except on the recommendation of the president. Yes, आपण क्लासमध्ये नेहमी डिस्कस करतो की इन द थर्ड स्टेज डिपार्टमेंट्स कडे अनालिसिस कडे जाते, डिपार्टमेंटल कमिटीज कडे बजेटचा अनालिसिस करायला जाते. देन बाय दिस कमिटीज the recommendations of these committees as a demand of grant is are kept in front of the house, on the floor of the house. आणि त्या डिमांड्स ऑफ ग्रँट्सला जर तुम्हाला कन्सिडर करायचं असेल, म्हणजे जर पास करायचं असेल, सो यू रिक्वायर द रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. इट इज कंपल्सरी टू टेक द रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. सो हियर द सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट. फर्स्ट इज रॉंग स्टेटमेंट. द आन्सर इज बी, 2 only is the answer. Okay, then next question, again polity. See किती मोठे क्वेश्चन आहेत पॉलिटीचे. नेक्स्ट क्वेश्चन, say then with reference to the speaker of the house, consider the following statement. काय म्हटलंय पहा. While any resolution of the removal of the speaker of the Lok Sabha is under consideration. स्पीकरला काढून टाकायचं असेल, ओके, स्पीकरला काढून टाकण्याचं रिझोल्युशन अंडर कन्सिडरेशन असेल तर खालीलपैकी कोणत्या स्टेटमेंट करेक्ट आहेत? पहा, कोणकोणत्या स्टेटमेंट करेक्ट आहे. ही शॅल नॉट प्रिसाइड इन द हाऊस. करेक्ट आहे बाबा, तो मेन चेअरवर नसायला पाहिजे स्पीकर. त्यावेळेस त्यालाच काढून टाकायचं असेल स्पीकरला, तो मेन चेअरवर बसणार नाही. ही विल नॉट प्रिसाइड ओव्हर द हाऊस. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. देन ही शॅल नॉट हॅव राईट टू स्पीक. दिस इज रॉंग. ही विल हॅव राईट टू स्पीक. ओके, सो ही स्टेटमेंट रॉंग आहे. स्पीकरला त्याला काढून टाकण्याच्या रिझोल्युशन मध्ये स्पीकर हॅज राईट टू स्पीक, स्वतःची बाजू तो प्रेझेंट करू शकतो. सो सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. ही शॅल नॉट बी एंटायटल्ड टू वोट इन द रिझोल्युशन ऑफ द फर्स्ट इन्स्टन्स. रॉंग. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. की स्पीकर जो आहे स्वतःला काढून टाकण्याच्या रिझोल्युशनवर वोटिंग करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. दिस इज ऑल्सो रॉंग स्टेटमेंट. तो करू शकतो, तो बोलू पण शकतो, वोटिंग पण करू शकतो. हा, तो मेन चेअरवर प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून बसू शकत नाही. दॅट्स व्हाय फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट इज राईट. सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट इज रॉंग हियर. द आन्सर इज ए, 1 only is the answer. Next question. Okay, with reference to Indian Parliament, consider the following statement. काय म्हटलंय पहा, काय दिलेलं आहे तिथे. द बिल पेंडिंग इन लोकसभा लॅप्सेस ऑन इज डिझोल्युशन. लोकसभेमधलं बिल लॅप्स होते का डिझोल्युशन मध्ये? लॅप्स होते. लोकसभाच डिझॉल्व्ह झालेली आहे. जर लोकसभाच डिझॉल्व्ह झाली तर मग पेंडिंग बिल लॅप्स होणारच आहे ना लोकसभेतला. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. बिल लॅप्स होऊन जाईल. राईट. देन द बिल पास्ड बाय लोकसभा पेंडिंग इन राज्यसभा लॅप्सेस ऑन द डिझोल्युशन ऑफ लोकसभा. दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. बिल लोकसभेने पास केलेलं आहे, राज्यसभेने अजून पास नाही केला. लोकसभेने पास केलंय पण लोकसभा डिझॉल्व्ह झाली ना. लोकसभेने पास केलेलं बिल मग काय कामाचं जर लोकसभा डिझॉल्व्ह होत असेल तर. सो सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट हियर. देन थर्ड स्टेटमेंट,
a bill in regard to which President of India notified his or her intention to summon the House at the joint sitting lapses on the dissolution of the House. This is a wrong statement. जर एखादा बिल लोकसभा राज्यसभेने ऑलरेडी पास केलाय, both the houses has passed it, and the president decided, sorry, here it is not the bill passed. Suppose the bill is not passed by both the houses, but president considering the joint sitting of the house. Joint sitting means both the members will sit together and will take the decision. If the president has already declared his order, issued his order of joint sitting with respect to any bill, मग लॅप्स होत नाही बिल. ज्यावेळेस नवीन इलेक्शन होऊन नवीन लोकसभा येईल तेव्हा जॉईंट मीटिंग होईल, पण जॉईंट मीटिंग होईल त्याच बिल समजतात. बिल विल नॉट लॅप्स. सो हिअर थर्ड स्टेटमेंट इज राईट. फर्स्ट टू स्टेटमेंट्स आर करेक्ट. द आन्सर इज बी 1 and 2. Okay, then comes next question. Say, with reference to the Parliament of India, consider the following statements. काय म्हटलेलं आहे? Prorogation of the House by President of India does not require the advice of the Council of Ministers. या ठिकाणी हाऊसला प्रोरोग करायचं असेल, दॅट मीन्स जे सेशन आहे, विंटर सेशन असेल, मान्सून सेशन असेल, बजेट सेशन, त्याला संपवण्यासाठी प्रेसिडेंटला काउन्सिल ऑफ मिनिस्टरची ऍडवाइस लागत नाही. म्हणजे प्रेसिडेंट आपल्याच मर्जीने कधीही सेशन एंड करू शकतो. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. प्रेसिडेंटला लागते परमिशन काउन्सिल ऑफ मिनिस्टरची. आर्टिकल 74 सेज दॅट president has to work on aid and advice of the council of ministers. The first statement is the wrong statement. Then prorogation of the house generally done after the house is adjourned sine die, but there is no bar on the president of India for prorogation of the house which is in session. म्हणजे काय आहे? नॉर्मली प्रोरोगेशन ऑफ द हाऊस सेशन केव्हा एंड होते? वेन स्पीकर डिक्लेअर द हाऊस ऍट adjourned sine die. त्याच्यानंतर प्रेसिडेंट नॉर्मली डिक्लेअर करतो द हाऊस इज प्रोरोग्ड, द सेशन इज एंडेड. बट असं काही कंपल्सरी नाही आहे प्रेसिडेंटवर की प्रेसिडेंट शुड हॅव वेट की ऍडजर्नमेंट साने डाय पहिले स्पीकरला डिक्लेअर करू द्या मग आपण करू. नो, देर इज नो बार ऑन द प्रेसिडेंट लाईक दॅट. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. प्रेसिडेंट स्पीकरने ऍडजर्नमेंट साने डाय डिक्लेअर केलं नसेल तरी सुद्धा सेशन संपवू शकतो. डिझोल्युशन ऑफ द लोकसभा इज डन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया who save in the exceptional circumstances does not so advice of the council of minister. आता या does so on the advice of council of minister. सॉरी, काय म्हटलेलं आहे? लोकसभेला जर डिझॉल्व्ह करायचं असेल तर प्रेसिडेंट करू शकतो. ओके, सो ते करत असताना त्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या ऍडवाइसनी तो हाऊस डिझॉल्व्ह करतो. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड द प्रेसिडेंट त्यांनी अँड द प्राईम मिनिस्टर सॉरी त्यांनी प्रेसिडेंटला जर सांगितलं लोकसभेला डिझॉल्व्ह करून टाका, लोकसभा विल गेट डिझॉल्व्ह. लाईक अटल बिहारी वाजपेयी आज द प्रेसिडेंट टू डिझॉल्व्ह द हाऊस लोकसभा इन 2004 and the Lok Sabha was dissolved. So this can also be done. Second and third statement is correct here. Answer is C. Second and third, 2 and 3 is the answer here. Okay. So that's it for the polity question for 2024 polity test. Okay. 2024 मध्ये you can see there are a lot of questions for the polity. Okay. And that's enough. पहा या ठिकाणी मोस्टली नॉलेज बेस्ड क्वेश्चन होते, ट्रिक्स कमी लागत होते, बट ट्रिक्स फक्त तिथेच वापरायचे ज्या ठिकाणी नॉलेज कामात येत नाही. ज्या ठिकाणी ऑलरेडी तुमचं नॉलेज कामात येत आहे तिथे ट्रिक्स यूज करू नका. जिथे नॉलेज कामात येत आहे तिथे नॉलेजेस यूज करायचं. पॉलिटीमध्ये तर मोस्टली क्वेश्चन हे नॉलेज बेस्ड क्वेश्चन असतात. दॅट्स इट रिगार्डिंग द 2024 पॉलिटी क्वेश्चन डिस्कशन. थँक्यू.